छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, शाहू महाराजांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दिल्लीत जाणार आहे, याचा आनंद कोल्हापूरकर उत्साहामध्ये साजरा करतायत। आणि आज चंदगडपासून सकाळपासून मी आढावा घेतो आहे, प्रचंड उत्साहानं अगदी 400-400, 500-500चे ग्रुप एकत्रित करे आदरणीय महाराजांच्याबद्दल आपुलकी प्रेम दाखवून आज मतदान करताना आपल्याला दिसतात। आणि आम्हाला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्यानं कोल्हापूरकर जनतेचे उमेदवार या नात्यानं आदरणीय महाराजांना मतदान करतील। सगळीकडे मतदान 12 वाजेपर्यंत आपल्याला आकडेवारी लक्षात येईल की प्रचंड मतदान त्या ठिकाणी आहे। सकाळपासून फोन येत आहेत, सगळीकडे येत आहेत। प्रशासनही चांगल्या पद्धतीनं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे। कुठेही अडचण आत्ता सकाळपर्यंत तरी कुठेही अडचण आलेली नाही। अगदी हातकणंगल्यात सुद्धा वातावरण चांगलं आहे। सकाळपासून हातकणंगल्यात देखील सत्यजित पाटलांसाठी उत्साहानं मतदान, अगदी वाड्या वस्त्यावरनं देखील मतदान चांगल्या पद्धतीने येते। हा सकाळपर्यंतचा रिपोर्ट तरी आमच्याकडे आहे। काल अनेक सर्वे पुढं आले, अनेक गोष्टी पुढं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आल्या, जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या। या टप्प्यात देखील महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होणार, हे आपल्या माध्यमातून देखील आपण दाखवलेलं आहे। आपलेही सर्वे पुढे आलेले आहेत आणि म्हणून जनतेचा मॅन्डेट हा महाविकास आघाडीच्या बाजूनं हे या टप्प्यातल्या मतदानावर सिद्ध होईल। वातावरण अंडरकरंट एवढा प्रचंड आहे की कदाचित मिरॅकल देखील या महाराष्ट्रामध्ये घडेल। अनेकांनी 25, 26, 28 जागा महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत, परंतु आज जे रिपोर्ट येत आहेत पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले आणि तिसऱ्या टप्प्यातला देखील उत्साह बघितल्यानंतर कदाचित महाराष्ट्र हा मिरॅकल घडवेल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत जपण्याचं काम महाविकास आघाडी करेल हा विश्वास आहे। तो मॅन्डेट मताद्वारे आपल्याला दिसून येईल। ही लढाई मी पहिल्यापासून म्हणतोय, कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे। कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे, कोल्हापुरातली अस्मिता वेगळी आहे। कोल्हापूरकर ठरवतात की काय करायचं, दिल्लीतून कोण येऊन दे, ठाण्यातून कोण येऊन दे, काय त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर होत नाही, कारण की राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व या कोल्हापूरकरांना माहीत आहे। त्यामुळे बाहेरनं येऊन कोण सांगून कोल्हापूरकर आपली दिशा बदलतील असं कधीही झालेलं नाही। विचार हा महत्त्वाचा आहे, तो विचार दिल्लीत पाठवायचा निर्णय लोकांचा झालेला आहे। मोदींचा प्रभाव असता तर एवढं लोकसभा वाईज फिरावं लागलं नसतं, प्रभाव नाही म्हणून लोकसभा वाईज त्यांना पंतप्रधानांना देखील आज निवडणुकीला प्रचार त्या ठिकाणी घ्यावा लागतोय। कुठलाही मुद्दा चाललेला नाही, 400 पार असू दे किंवा जातीय मध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठलाही मुद्दा त्यांचा सक्सेसफुल झालेला नाही, हे या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतून स्पष्ट झाले। आणि इथं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच साधारणपणे नाराज आहे दोन्ही मतदारसंघामध्ये, याचा अनुभव आलेला आहे।